700 मेडिकल कॉलेजेस आहेत. प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी फर्स्ट MBBS, सेकंड MBBS, फायनल MBBS अशा परीक्षा होतात. माझ्या बॅचला माझ्या परीक्षात 20% मुलं नापास झाले फर्स्ट MBBS. म्हणजे अशी सगळीकडे नापास होतात. एकच कॉलेज आहे जिथे नापास सगळ्यात कमी आहे, त्याचं नाव आहे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. तर मी त्याच्या ज्या प्रमुख होत्या माधुरी कानेटकर, लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर डीन होत्या, त्यांना म्हटलं की तुमची काय खास विशेषता आहे. त्यामुळे हे खास आहे. आता हे काय खास आहे, आमच्या मुलांना रोज सकाळी 6 ते 7 PT ग्राउंडवर करावीच लागते. आमच्या मुलांना संध्याकाळी 4 ते 5 रोज खेळावंच लागते आणि त्यानंतर संध्याकाळी रोज 3 तास अभ्यास करावाच लागतो. हे तिन्ही मिसिंग आहे, म्हणून आमचा वाटोळा आहे. शाळेची पुस्तकं आहेत, त्याच्या पहिले संविधानाचं एक पहिलं पान आहे. अरे पण विद्यार्थ्यांची शपथ पाहिजे की नाही. मी जर विद्यार्थी व्रत घेतलं तर मी काय केलं पाहिजे, हे आमच्या शिक्षणामध्ये कुठेही नाही. उलट आता विद्यार्जन हे व्रत असं समजूच नका. मुलांना मोकळं सोडा, मुलांना रागवू नका, शिस्त दाखवू नका, हेच चालू आहे. याचं कारण काय आहे की आम्ही गल्लत केली आहे. आमच्याकडे जे गोष्टी बरोबर आहेत ना, योग्य गोष्ट करणे हा आमचा धर्म आहे. आणि आम्ही निधर्मी झालो म्हणजे आम्ही शंड झालो आहे. आम्ही सगळे नियम तोडले. धर्म म्हणजे वागण्याचा नियम. सो विद्यार्थ्याचा धर्म अभ्यास करणे, त्यासाठी त्याला विद्यार्थ्याची शपथ द्यायलाच पाहिजे. आणि ती अशी आहे की मी अभ्यास सोडून दुसरं काही करणार नाही. अभ्यासाला मला चांगलं शरीर लागेल म्हणून मी रोज व्यायाम करेल, सकाळी संध्याकाळी.